तर नमस्कार मंडळी. मुलांना नॉर्मली आपल्या सर्व घरच्या मुलांना काय कामं असतात? घरातलं सामान भरा, भाजीपाला आणा, हेच काम आपल्या सगळ्या पोरांच्या मागं असतात. तर आज ह्याच कामासाठी आज आपण चाललेलो आहे आपल्या नवी मुंबईतील वाशीच्या FMC मार्केटला. डायरेक्ट आपल्याला महिन्याचा किराणा सामान आणायचंय. आपण मस्त आता गाडी काढली आहे, अजून एका मित्राला घेतलाय सोबत, तो आपल्याला नेरूळला भेटणार आहे. आणि आता आज आपण सॅटर्डेला फक्त FMC मार्केट व्हिजिट करणार आहेत. इतर सॅटर्डेला आपण कुठं ना कुठं फिरायला जातो, बट ह्या सॅटर्डेला आपल्या मागं लागलं एक किराणाचं काम. तर आपल्याला आणायचं आहे महिन्याचा किराणा. तर चला बघूया FMC मार्केट कसं आहे काय, तुम्ही सुद्धा बघा. आज आपली ही गाडी इथंच राहणार. आज आपण जाणार ही घेऊन. आज 4 व्हीलरने फिरूया. आजच्या दिवस 2 व्हीलरला सुट्टी. ओके, सो लेट्स गो. आता आपण निघू शकतो. थोडा वेळ गाडी जरा चालू करून ठेवलेली गरम व्हायला. तर आता निघूया. आशिष आलाय, त्याला पण घ्यायचंय. सोसायटी मधून मी आता बाहेर निघतोय. आमची सोसायटी खूपच मोठी आहे. आशिषच्या नादाने मी आलो तर खरं, पण ऍक्च्युली आशिषलाच आता दुकान लक्षात नव्हतं, कारण तो बोलला मी दरवेळेस जिथे घेते तिथे नेतो, म्हणून मी त्याच्या भरोश्यावर आलो. बट आता ऍक्च्युली आम्ही खूप वेळ झाला मार्केट फिरतोय, बट आता आमच्या भाईला दुकानात लागतंय नाही. आता शेवटी आम्ही लास्ट पर्याय म्हणून त्याच्या भावाला दुकानाचं नाव विचारलं आणि आता मॅपवरती दुकान सर्च करून आम्ही शोधायचं काम करतोय. तर बघूया आता किती वेळ जातो अजून. सो फायनली 20-25 मिनिटं इकडे तिकडे फिरून अख्खं FMC मार्केट पालतं घातलं. तेव्हा ही गल्ली आम्हाला सापडली जिथे यांचे रेफरन्सचं हे दुकान होतं. तर तेव्हा कुठे आम्हाला ही गल्ली सापडली आणि आता आम्ही इथे आलो. हे पूर्ण होलसेल मार्केट आहे मित्रांनो, तुम्हाला इथे भेटू शकतं. मी याच्या नाव ओळखीने आलो, ह्या R पटेल ह्या दुकान आहे. तर आता ह्यांच्याकडून आपण ही खरेदी करणार आहेत. तर बघूया ह्यांच्याकडे सामान कसं आहे. खूपच मोठे असे दुकानं इकडे सगळ्यांचे आहेत बरं का. इथे सगळे लोक येऊन आपली पूर्ण लिस्टच घेऊन येतात. यांच्या हातात फक्त लिस्ट द्यायची आणि अर्धा तास वाट बघायची सामानाची. आमच्या मित्रांमध्ये असंच असतं. त्याचं काय काम नव्हतं, सामान मला भरायचं होतं, पण त्याला आलं सोबत घेऊन. थँक्यू माझ्यासोबत आल्याबद्दल. बघा इकडे मार्केट दिसला, मजदूर दिसला पाहिजे. खरं तर ह्याला फक्त माझ्या मदतीसाठी बोलवलं होतं, पण तो कशी माझी मजा घेत होता बघा, हसतोय माझ्यावर. तर मित्रांनो, मित्र असावा तर असा. आशिष साहेबांचं काहीच काम नव्हतं, पण आज त्याचा मी विकेंड बिघडवलाय. आणि विकेंडला तो फक्त आणि फक्त झोपायचं काम करतो घरी, बाकी काय काम करत नाही. पण आज बिचारा माझ्यासाठी चक्क एवढ्या सकाळी म्हणजे 9-10 वाजल्यापासून मी त्याची झोपमोड केली आहे. आणि एवढ्या लांब वाशीला, कामोट्यावरून वाशीला आलाय, खूप लांब आलाय मित्रांनो, समजून घ्या. आणि शनिवारी, आज शनिवारी वडापावची मागणी आणि त्याच्या बदले फक्त तो मला एक वडापावचा आर बोलतोय. 2 खायचेत का? ठीक आहे, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. 2 वडापाव पाहिजे. बघा मित्र असावा आता असा, काही काम नसताना आलाय आणि फक्त 2 वडापाव खाऊ घाल बोलतोय, बाकी काय नकोय. बस आम्हाला पण अजून काय पाहिजे, असेच मित्र पाहिजे. तुमच्याकडे पण असतील नक्कीच असे मित्र. टॅग करा त्यांना. बघा, त्यांना टॅग करा किंवा त्यांना शेअर देखील करू शकता. आमची काय अशी डिमांड नाही, बट तुम्ही टॅग करू शकता. आता फायनली कुठे 1-2 तास आमच्या मार्केटमध्ये गेले तर अगदी साहेबांना मार्केटच लक्षात नाही, दुकान. आणि मला निघताना बोलला मी नेतो. हाय, मला माहिती चांगलं दुकान आहे, आम्ही दरवेळेस आणतो त्याच्याकडून. तिथे एवढं दुकान शोधायला साहेबांनी 2 तास लावलेत. त्याच्यानंतर आम्हाला सामान घ्यायला 1-1.5 तास गेलाय. तेव्हा मग आता कुठे आम्ही घरी निघालोय, तर आता बोलतो एक वडापाव खाऊ घाल तेवढा. तर आम्ही पुढे एकदा थांबून त्याला एक चांगला वडापाव खाऊ घालतो. बिचारा आला एवढा माझ्यासाठी, उपकार करतो थोडे त्याच्यावरती आणि त्याला वडापाव खाऊ घालतो. आणि मित्रांनो, FMC वरून आपल्याला बरंच काय छोटं सामान आपल्याला तिथे नाही भेटलं, म्हणून त्यासाठी आपण बरं DMartला गेलेलो. आणि आता फायनली इथल्या सीवूडच्या DMart मधून आपण राहिलेली पण शॉपिंग केली आहे. आणि आता फायनली आपली शॉपिंग पूर्ण झाली आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे स्टोअर करून. आणि जो मला सोबत म्हणून आलेला आशिष, त्याला मी सीवूड स्टेशनला सोडलं. तिथून तो आता ट्रेनने त्याच्या घरी कामोठ्याला जाणार आणि मी आता आपला उलवेचा रस्ता पकडून माझ्या घरी निघालोय. सो आजचा सॅटर्डे आपला पूर्ण ह्याच्यातच गेलेला आहे, आपला फक्त FMC मार्केट आणि DMart फिरण्यात. तर ह्या सॅटर्डेला काय कुठे दुसरीकडे जाता नाही आलं, बट आता पूर्ण गाडी आपली सामानाने भरवलेली आहे. आणि सगळं आता जवळपास 1 ते 2 महिन्याचा किराणा डायरेक्ट 7 ते 8 हजार रुपयाचा आपण घेऊन आलोय. बघा, फक्त नॉर्मल किराणाचा 7 ते 8 हजार रुपयाचा खर्च आहे. आता माहिती नाही हा 7-8 हजाराचा किराणा आपला किती दिवस जाईल. 1 महिन्याच्या जास्त गेला तर चांगलीच गोष्ट आहे. आता बघूया किती दिवस जाते ते. आपण फायनली उलवेला पोहोचलोय. इथे ट्रॅफिक बघा,
एका सिग्नलला किती लाईन आहे. जरा सॉन्ग लावलेत मी, कंटाळा आला म्हणून. बट झाले आपला आजचा पूर्ण हा टाइमपास कम्प्लीट. आता मी उलवेला पोहोचलोय, ह्या सिग्नलला अडकलोय. तर फायनली मी आता घरी पोहोचलो. तर थँक्यू, आजच्यासाठी एवढंच. बस भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.